तर विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचं माझ्या कानावर नाही, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची सहमती झाली होती अशी माहिती आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत अंकुश काकडे, जे वरिष्ठ नेते आहे राष्ट्रवादीचे, ज्यांनी राष्ट्रवादी अनेक वर्षांपासून बघितली आहे, दोघांनाही जवळून बघितलं आहे. असं काही झालं होतं का? दोघांची सहमती झाली होती का? आणि 8 फेब्रुवारीला म्हणजे जिल्हा परिषदेच्या निकालानंतर विलिनीकरण होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. नाही, आदरणीय साहेब आणि अजितदादा यांची या संदर्भामध्ये कुठली बैठक झाली होती याची मला काही कल्पना नाही. पण एकच आहे की 12 डिसेंबरला पवारसाहेबांचा नवी दिल्लीमध्ये सुप्रियाताईंनी एक छोटा वाढदिवसाचा कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाला अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सगळेच नेते आणि इतर देखील पक्षांचे नेते त्या ठिकाणी हजर होते. आणि त्याच्यानंतर मग काही बारामतीला विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा मध्यंतरी अदाणी आले होते, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दादा आणि साहेब व्यासपीठावरती आम्ही एकत्र पाहिले होते. पण या एकत्रीकरणाच्या संदर्भामध्ये त्यांची काही बैठक झाली किंवा काय याची कुठलीच माहिती आम्हाला मिळालेली नाही. त्या दोघांची जेव्हा बैठक झाली शरद पवार आणि अजित पवारांची, त्याच्यानंतर ते वरिष्ठ नेत्यांशी या सगळ्या संदर्भात चर्चा करणार होते. तसा काही निरोप आला होता का? तसं तुमच्या वरिष्ठ काही नेत्यांना सांगण्यात आलं होतं का? त्याबाबत तरी माहिती आहे? नाही, माझ्यापर्यंत निरोप येण्याचं काही कारण नाही. पण कालही आपण माध्यमामध्ये पाहिलं असेल की राजेश टोपे स्वतः म्हणाले की या मर्जरचा निश्चित निर्णय झालेला होता. जयंतराव पाटील सुद्धा म्हणाले की या बाबतीमध्ये बऱ्यापैकी आमची चर्चा चालू होती. सध्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील त्या गोष्टीला दुजोरा दिला. आणि माझ्या बाबतीमध्ये आणि खोले आमच्या दोघांच्याही बाबतीमध्ये दादा 1-2 वेळेला आमच्याशी बोलले होते की आपण एकत्र झालं पाहिजे. आणि आमचाही तसा तो प्रयत्न होता. जर तो प्रयत्न दादांच्या हातीमध्ये झाला असता आणि कदाचित कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही दादांना भेटलो त्यावेळेला दादा म्हणत होते की काय आता आपण ताणाताणी करण्यामध्ये स्वारस्य आहे, आपण 8-15 दिवसामध्ये आपण जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.